खेळत त्यांना गाणे शिकवले की ते आपलेसपणा वाटतो आणि ते सहज कविता असतील, गाणे असतील, त्यांचे पाठ होतात आणि ते आनंदाने शाळेत मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आलेलो आहोत चिखली तालुक्यातील भालगाव या गावी। जिल्हा परिषद मराठी ही शाळा आहे, उच्च प्राथमिक शाळा। त्या शाळेला आपण भेट देतो। क्रीडांगणामध्ये या ठिकाणी जे खेळ घेतलेले त्याबद्दल काय? आज शिक्षण सप्ताहाचा तिसरा दिवस। आज जो क्रीडा महोत्सव आहे, या महोत्सवामध्ये आम्ही वर्ग चौथी आणि पाचवीचे लिंबू चमचा ही शर्यत आम्ही आयोजित केलेली आहे। यामध्ये आम्ही सर्व मुलांचे गट पाडले आणि प्रत्येक गटामधून प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक काढला आणि जवळजवळ 10 ते 15 मुलं जे नंतर फायनल केले आणि त्यांची परत स्पर्धा घेऊन त्यामधून प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक त्यांना दिला आणि त्यांना आम्ही बक्षीस सुद्धा देणार आहोत। खेळ या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये कोणकोणते करतो? आम्ही यामध्ये लहान मुलांचे असतात, लगोरी असते, लिंबू चमचा असतो, मोठ्या मुलांसाठी खो खो, कबड्डी आणि फुटबॉल सुद्धा आम्ही देतो। 7 years old. My school name is ZP Amity School, Belgaum. My teacher name is Gite Madam. My mother's name is Lata. My father's name is Siddhishwar. A B B C D D E F G H I E J K K L M N O P Q R S T U V W X Y Z. माझं नाव शारदा प्रल्हाद गीते। अच्छा, बरं काय सांगणार? आज हसत खेळत शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत आहे। मुलांना काय होतं, नृत्यातून गाण्यातून त्यांना आनंद होत असतो। जर आपण त्यांच्याकडून त्या कृती करून घेतल्या किंवा हसत खेळत त्यांना गाणे शिकवले की ते आपलेसपणा वाटतो आणि ते सहज कविता असतील, गाणे असतील, त्यांचे पाठ होतात आणि ते आनंदाने शाळेत यायला तयार होतात। बरं, नुकतीच या ठिकाणी शाळा उघडलेली आहे, शाळेतला अनुभव काय सांगणार? किंवा मुलांचं बागडणं, मुलांच्या ज्या सवयी आहेत त्या सवयीमध्ये काही फरक वगैरे जाणवतो? सुट्टीनंतर काय होतं, थोडंसं मुलांना घरी राहिल्यामुळं बोलण्याची जी सवय असते ती लागलेली असते। आल्यानंतर 2-3 दिवस त्यांच्या खूप गप्पा चाललेल्या असतात, मी सुट्टीत हे केलं, मी सुट्टीत ते केलं। त्यानंतर मग त्यांच्या गमती जमती सांगतात ते आणि हळूहळू अध्यापनाकडे वळायला सुरुवात करतात। सुरुवातीला आम्ही काय करतो, लगेच अध्यापन नाही करत, मग काय करतो, त्यांना खेळातून, गाण्यातून हळूहळू अध्यापनाकडे घेऊन येत असतो। इंग्रजी विषय हा जो या ठिकाणी आपण शिकवताना या ठिकाणी आपल्याला काय त्रास वगैरे मुलांसाठी होतो? होतोय ना। काय होतंय, ग्रामीण भागामधील मुलांमध्ये जे प्रोनाउन्सिएशन असतात, जे प्रॉपर आपण शिकवतो त्या पद्धतीने लवकर सहज होत नाही, कारण की त्यांचं कौटुंबिक जे वातावरण असतं तिथे मराठी भाषा बोलली जाते। फक्त शाळेमध्येच काय होतं, आम्ही इंग्रजीचा वापर करतो, त्यामुळे जे इंग्रजी शब्द आहेत त्यांना ते उच्चारायला आणि लक्षात ठेवायला थोडंसं जड जाताना मला आढळलं। त्यासाठी मग मी काय करते, हे टीव्ही जे आहे, टीव्हीचा वापर करून, मोबाईलचा वापर करून, हे शैक्षणिक साहित्याचे तक्ते आहेत त्यांचा वापर करून जास्तीत जास्त त्यांना इंग्रजीच्या वातावरणात आणण्याचा मी प्रयत्न करते। काय सांगाल की आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्यात आपल्याला जो आनंद या ठिकाणी व्यक्त होतोय, हीच खरी कमाई या ठिकाणी शिक्षक मंडळीची राहिलेली आहे। काय सांगणार एखादा अनुभव? हो, खरंच आहे, कारण की जे समाधान मिळतं, मी एखादी गोष्ट विद्यार्थ्यांना शिकवली आणि त्या मुलाला आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो आणि तो 1000 मुलांना सांगतो, हे मला जमलं, मला आज मॅडमनी शाबासकी दिली, त्याचा जो आनंद पाहून मला जे माझ्या शिकवण्याचं समाधान आहे ते मिळतं आणि कुठेतरी एक आपण म्हणतो की सेवा करायला हवी। आता ही जी शिक्षक म्हणून सेवा आहे ती त्याच्यामुळे आपल्या कौटुंबिक उदरनिर्वाह तर होतोच, त्याप्रमाणे आपली सामाजिक सेवा सुद्धा घडून येते। निश्चितच हे क्षेत्र खूप चांगलं आहे। मित्रांनो, सामाजिक बांधिलकी जपण्याचं सातत्याने या ठिकाणी शिक्षक वृंद या ठिकाणी काम करतोय। आपण बघू शकता या ठिकाणी या क्लासरूम मध्ये आपण आहोत आणि अशा पद्धतीचं वातावरण हसत खेळत शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जाते। बेटा, तुझं नाव? अच्छा, बरं काय काय शिकवलं मॅडमना आज तुला? कविता, शब्द, इंग्रजी।
अच्छा, बरं काय वाटतंय तुला, कसं समजतंय तुला? हो. अच्छा, बरं कोणत्या दिशेने झेप घेणार तू, तुला कोणत्या नोकरीला लागण्याची इच्छा आहे? मित्रांनो, देशाची सेवा करायची आहे, फौजीमध्ये त्याला जायचं आहे, असे विविध विद्यार्थी आहेत आणि लाखो विद्यार्थी शिक्षक या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं सुद्धा या ठिकाणी नाव उज्ज्वल आणि गावाचं नाव उज्ज्वल आणि आपल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा नाव उज्ज्वल, त्यातच हित या ठिकाणी गुरुजन वर्ग अच्छा, बरं तू कोणाकडे जातेस? बरं तुला शिक्षक कोणते आहेत? सर, बरं कोणता विषय शिकवतायत? इंग्लिश. इंग्लिश. इंग्रजी विषयाचा पाठ कोणता चालू आहे सध्या परिवारामध्ये? पार्ट ऑफ स्पीच झाले, वर्ड चेंज. अच्छा, बरं ग्रामर वगैरे चांगल्या पद्धतीने शिकवताय? हा. अच्छा, बरं काय वाटते तुला, शाळा उघडलेली आहे आणि शाळा कशी वाटते? छान. छान वाटते. बरं काय काय शिकवताय शाळेमध्ये? शाळेत आम्हाला पाड्याची प्रॅक्टिस, टेबल. अच्छा, टेबल वगैरे सर्वच. बरं काय वाटतंय की मागच्या वर्षीचं शिक्षण आणि या वर्षीचं शिक्षण, कारण की कोरोनाची जी परिस्थिती होती त्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आणि आजचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये काय फरक वाटतंय तुला? कोरोनाची परिस्थिती चांगली वाटली का? नाही, आमचं शिक्षण शिक्षण मोठं. पण काय वाटतंय तुला, किंवा आनंदी हसत खेळत शिक्षण व्हावं वाटतंय? पण कोणत्या दिशेने जायचं आहे तुला उद्याला? मला मोठे होऊन सॉफ्टवेअर इंजिनियर. मित्रांनो, सॉफ्टवेअर इंजिनियर, संगणकीय ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या ठिकाणी गुरुजन वर्ग करतोय.